नमस्कार. आज गारुडीमध्ये जसं तुम्ही पाहू शकता सॅमसंग कंपनी सिंगल डोअर फ्रीज इन्व्हर्टर मॉडेल, जसे की याचा SMP आपण जसं की PCB म्हणतो, हा हाय आणि लो व्होल्टेजमुळे खराब झाला होता. तर हा रिपेअरिंग करून फ्रीजचं काम झालेलं आहे. फक्त सांगायचा मुद्दा आमचा काय आहे की सॅमसंग असो, LG असो, गोदरेज असो, वर्लपूल असो, पण व्होल्टेज जर प्रॉपर नसेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा बघायला भेटणार. त्यानंतर त्याचप्रमाणे सॅमसंगचा LED आहे ओरिजिनल, जवळपास 8 ते 10 वर्ष कस्टमरनं वापरलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता या व्होल्टेज प्रॉब्लेममुळं याचा SMP खराब झाला होता. त्याचंही रिपेअरिंगचं काम करून कस्टमरचं हे पण काम ओके करून दिलेलं आहे. त्यांना आम्ही व्होल्टेज स्टेबलायझर लावा सजेस्ट केलेला आहे. शेवटी त्यांचा विषय पुढे लावायचा आहे न लावायचा आहे तो. पण व्होल्टेज प्रॉब्लेम असेल तर व्होल्टेज स्टेबलायझर लावणं हे कंपल्सरी गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.